पुढे करू नये. टाइम संपलेला आहे. आता फक्त तुम्ही प्रेक्षक म्हणून या, मॅच बघा, बीबी बरमची कॉमेंट्रीचा आनंद घ्या, टाळ्या वाजा आणि सायंकाळी आपापल्या घरी परत जा. ठीक आहे, ओके. कृपया या ठिकाणी एक सूचना आलेली आहे. हे जे असतील, काही गुरु असतील, गुरुजी असतील, सर्वांना विनंती आहे, आपण आपापल्या संघांना पाईपच्या बाहेर घ्यायचं आहे. पाईपच्या आत, कडेच्या आत कोणी येऊ नका. सर्वांनी पाईपच्या बाहेर थांबा. पाईपच्या आत येऊ नका. हा, नाहीतर मग तुमच्यामुळे तुमच्या टीमला सुद्धा फटका बसू शकतो. म्हणून आयोजकांकडून एक सूचना आलेली आहे. टीमचे कोच, ठीक आहे, हा, तुम्ही स्वतःहून बाहेर गेलात तर ठीक, नाहीतर मग आमच्या आयोजकांना तुम्हाला हाताला पकडून बाहेर करावं लागेल. अशी परिस्थिती जर आली तर आम्हाला योग्य वाटणार नाही, तुम्हालाही योग्य वाटणार नाही. म्हणून एक म्हण आहे, समझदार के लिए इशारा काफी है. चला, मुलींनी जरा रेड मध्ये कमाल दाखवायची आहे. या ठिकाणी बॅटिंगचा प्रयत्न होता आणि पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी ग्रिप नाही बनू शकले आणि या ठिकाणी रेडरच्या पक्षात सिंगल पॉइंट गेलेला आहे. शेवटचे रेडर जर्सी नंबर 3 मध्ये या ठिकाणी रेड करताना दिसते आपल्याला आणि पूर्ण 7 खेळाडू डिफेन्स साठी सज्ज आहेत ग्राउंड नंबर 2 ला. आणि कबड्डी खेळामध्ये खेळाडू कितीही आउट झाला तरी त्याला परत चान्स मिळत असतो, जीवनदान मिळत असतो. आणि त्या खेळाचं नाव आहे कबड्डी आणि त्या खेळाचा जन्म झालेला आहे आपल्या भारत देशात. चला, खापरवाले यांनी लवकरात लवकर किट करून मैदान क्रमांक 1 कडे यायचंय. खापरवाले जरा लवकर या. कंकळमाळ टीम पोचलेली आहे. खापरवाल्यांनी सहयोग करायचा आहे. जर पाऊस आला तर हा डेचा सामना हा नाईट मध्ये सुद्धा जाऊ शकतो, म्हणून आपण घाई करायची. या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यांमधून खूप लांबचे संघ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आलेल्या सर्वही संघांचं आमच्या या सोराबाडा नगरीमध्ये, आमच्या या अक्कलकुवा नगरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि माननीय श्री आमदार अमशादादा पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सालाबादाप्रमाणे याच मैदानावरती कबड्डीचे सामने आयोजित केले जातात. आणि यावेळेस मला खास करून आमचे मित्र सुनील भाऊ आणि अनिल भाऊ आणि आमचे शंकर दादा या तिघांकडून मला आमंत्रण मिळाला की डीबी बैरम तुम्हाला 20 ऑगस्ट रोजी तुम्हाला अक्कलकुवा या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी यायचं आहे. आणि मी तुमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये याच्या आधी शहादा तालुक्यात शोभानगर या ठिकाणी 1-2दा माझी कॉमेंट्री झालेली आहे, परंतु आमशादादा यांच्या या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मला येण्याचा एक मान मिळाला, तर याचाही मला खूप आनंद झालेला आहे. आणि येथून पुढे जेव्हा कबड्डीचे सामने असतील किंवा क्रिकेटचे सामने असतील, सुनील भाऊ तुम्ही डीबी बरमला एक मेसेज करा, एक कॉल करा, तुमच्यासाठी डीबी बरम कधीही हजर असेल. धन्यवाद. लास्ट 3 मिनिट टू गो. सामना संपायला 3 मिनिटं बाकी आहे. चला, खापरवाले लवकर या मित्रांनो. खापर या ठिकाणी मॅट टाकत होते म्हणून त्यांना वेळ होतो या ठिकाणी यायला. या ठिकाणी कंकाळमाळ हा संघ पोचलेला आहे. थोड्याच वेळात खापर संघ यांची एंट्री होईल ग्राउंड नंबर 1 मध्ये आणि लगेचच दोघं संघांच्या कॅप्टन्स यांना मिड लाईन जवळ बोलून टॉस केला जाईल आणि त्याच्यानंतर पुढील खेळाला सुरुवात करण्यात येईल. आले ना, चला लवकर करा. ठीक आहे.
चला खापरवाले लवकर या. खापरवाले लवकर या. ग्राउंड असा सुना सुना योग्य वाटत नाही. आपण जरा लवकर यायचंय. चला मुलींच्या मॅच साठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. सुंदर असा खेळ ग्राउंड नंबर 2 ला चालू आहे. ग्राउंड नंबर 2 ला अंडर 17 मुलींची दुसरी जी मॅच होणार आहे. सातपुडा तळोदा विरुद्ध शासकीय आश्रमशाळा शिरवे या संघाने सुद्धा ग्राउंड नंबर 2 च्या गेट जवळ येऊन थांबायचंय. अंडर 17 मुलींची दुसरी मॅच ग्राउंड नंबर 2 ला जी होणार आहे. सातपुडा तळोदा विरुद्ध शासकीय आश्रमशाळा शिरवे या संघांनी मैदान क्रमांक 2 कडे यायचं आहे. आणि खापर संघाला फायनल कॉल आहे. खापर टीम साठी फायनल कॉल. खापर चला लवकर. खापर चलो दादा. खापर वाले दादा मुझे मालूम है अक्कलकुआ से खापर की दूरी ज्यादा नहीं है. 15 से 20-25 किलोमीटर दूरी है. 8 है ना. फिर इतना देरी क्यों लगती है आपको? अरे क्या यार. चलो ठीक है कोई बात नहीं. चला खापर संघ सुद्धा आलेला आहे. धन्यवाद. चला चला दादा रनिंग करा. हॅलो रनिंग करून घ्या. कबड्डीच्या खेळामध्ये कधी पण ग्राउंड मध्ये येताना आधी रनिंगच करायची. टाळ्या वाजवा बाकीच्यांनी. टाळ्या वाजवा मित्रांनो. समोरच्या खापर संघाने सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही रनिंग करणार तेव्हा ते टाळ्या वाजतील. चला पंच या ठिकाणी रेडी आहेत. सज्ज आहेत. पंचांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी ग्राउंड तयार केलेला आहे